नमस्कार विद्यार्थी मित्र, ज्ञान क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा नव्याने हार्दिक सहर्ष स्वागत आहे मित्रो. तर आता बनवणार आपण संविधान निर्मिती प्रक्रिया. तर पहिला प्रश्न असा आहे, भारतीय राज्य घटनेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय क्रमांक 3 सच्चिदानंद सिन्हा, पर्याय क्रमांक 4 पंडित नेहरू. तर मित्र, प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पर्याय क्रमांक 1. भारतीय राज्य घटनेचे स्थायी समितीचे ते अध्यक्ष होते. कधी कधी स्थायी समितीचे अध्यक्ष आणि राज्यघटनेचे अध्यक्ष लक्षात ठेवायचं. नंतरचा प्रश्न आहे, 1953 मध्ये स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष म्हणून डॅश 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 यांची नियुक्ती केली. पर्याय क्रमांक 1 न्यायमूर्ती फाजल अली, पर्याय क्रमांक 2 के.एम. पत्रीकर, पर्याय क्रमांक 3 हृदयनाथ कुंजरू, पर्याय क्रमांक 4 राधाकृष्ण पाटील. तर मित्रो, अशा पद्धतीनं तर या ठिकाणी न्यायमूर्ती फाजल अली हे 1953 मध्ये स्थापन झालेले जे राज्य पुनर्रचना आयोगाचे ते अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केली, म्हणजे फाजल अलींची नियुक्ती केली होती. नंतरचा प्रश्न, भारतीय राज्य घटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते? पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर B.N. राव, पर्याय क्रमांक 4 श्री अय्यर. तर मित्र हो, या ठिकाणी डॉक्टर B.N. राव हे भारतीय राज्य घटनेचे घटना समितीचे घटनात्मक सल्लागार हे होते. नंतरचा प्रश्न, भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते? इथं काय नव्हते? पर्याय क्रमांक 1 मौलाना आझाद, पर्याय क्रमांक 2 महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 3 गोविंद वल्लभ पंत, पर्याय क्रमांक 4 बाळासाहेब खेर. तर मित्र, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महात्मा गांधी हे भारतीय राज्य घटने तयार करण्यासाठी नेमले घटना समितीचे खालील सदस्य नव्हते, कारण महात्मा गांधी एकाही दिवशी त्या राज्यघटनेच्या याच्यामध्ये उपस्थित, म्हणजे त्या जे बैठका होत्या तेव्हाच्या किंवा लोकसभेमध्ये किंवा संसदेमध्ये कधीच उपस्थित नव्हते. ओके. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? ज्यावेळेस स्वातंत्र्य झाल्यानंतरचे कायदा मंत्री कोण होते? स्वातंत्र्यपूर्व वेगळं, स्वतंत्र भारताचे कायदा मंत्री कोण होते? तर पर्याय क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल, पर्याय क्रमांक 2 मौलाना आझाद, मौलाना अब्दुल कलाम आझाद, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय क्रमांक 4 डॉक्टर बाबू राजेंद्र प्रसाद. तर मित्र, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते. नंतरचा प्रश्न आहे, ओके, डॅश डॅश म्हणजे घटनाकारांचे मन, इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय. घटनेचा मसुदा, पर्याय क्रमांक 2 मार्गदर्शक तत्वे, पर्याय क्रमांक 3 घटनेचा सरनामा, पर्याय क्रमांक 4 लिखित राज्यघटना. तर मित्र हो, घटनेचा सरनामा म्हणजे घटनात्मक मन, इच्छा आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. आता शेवटचा लास्ट प्रश्न मित्र, तुम्हाला एक नेहमीप्रमाणे रिक्वेस्ट आहे, हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त पद्धतीने शेअर करा. नवीन तुम्ही पाहत असाल व्हिडिओ, तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला असेल तर एकदम फ्रीमध्ये मित्र सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. घटना समितीने जन गण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता दिली? पर्याय क्रमांक 1 24 जानेवारी 1950, पर्याय क्रमांक 2 15 ऑगस्ट 1947, पर्याय क्रमांक 3 26 जानेवारी 1950, पर्याय क्रमांक 4
24 ऑगस्ट 1947. तर मित्र हो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 24 जानेवारी 1950. या दिवशी जनगण मन या गीतास मान्यता देण्यात आलेली आहे.